हिंगोलीमध्ये जवळजवळ 1814 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा अर्ज भरलेला आहे। सरकारी जमिनीवर शेत दाखवून खरं तर पीक विमा उतरवल्याचा प्रकार आता समोर आलाय। देवस्थान मस्जिदच्या जमिनीवर पीक विमा उतरवल्याचं उघड झालंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने बीड मध्ये झालं त्याच पद्धतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 2000च्या वर शेतकऱ्यांनी बोगस विमा भरला। आता याला शेतकरी तरी कसं म्हणावं? बीडच्या लोकांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये विमा भरला, मग नेमकं हे शेतकरी आहेत का? खरीप हंगाम 2024 मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 4,80,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता। परंतु त्यापैकी 1814 शेतकऱ्यांनी काही खाजगी जमिनीवर, जेथे की जमीन उपलब्ध नाही अशा ठिकाणी, आणि काही शासकीय जमिनीवर, अशा प्रकारे 1814 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरल्याचे निदर्शनास आलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।